तारखेला जो अर्ज दाखल करण्यात आलेले की काय सांगाल त्या कशाच्या अनुषंगाने? नमस्ते, मी अश्विनी अशोक सातपुते. मी चिंचवडमध्ये 5 वर्ष जायका चहाचं हॉटेल चालवते. सर मला आहे ना, माझं शेजारचं दुकान महेश शिंदे, ते दुकान त्याच्या भावाच्या नावावरती आहे, तुषार महेश शिंदेचं. तुषार श्रीरंग शिंदे. तर महेश शिंदे बोलला आपलं दुकान विकायला आहे. म्हणून मी काय केलं, शेजारी असल्यामुळे या दुकानाचं भाडं भरायला नको, त्यामुळे मी ते दुकान त्याला म्हटलं बाबा ते दुकान मी घेते. आता तो मला बहीण मानत होता. तो बोलला ताई बघ तुझं पण बरं होईल, तुला पण मिस्टर नाही, तुला नवरा नसल्यामुळे माझ्याकडनं एक बहिणीला मी जयभीम आहे, माझ्याकडनं तुला एक मदत, त्यामुळे ते दुकान तूच घे. पहिलं तो बोलला की माझ्या मुलीची तब्येत ठीक नाही ताई, तर मला 5 लाखाची गरज आहे. मी माझ्या नातेवाईकांकडनं घेतले, माझ्या मुलीकडनं वगैरे, आणि मी सगळ्यांकडनं 5 लाख रुपये जमा करून काय काय करून त्याला मी 5 लाख रुपये दिले. नंतर आमचं असं झालं की बाबा थोडं थोडं, आता मी नुकतंच माझा घराचा व्यवहार झालाय, त्यामुळे मी तुला आहे ना 4-5 महिन्याने आमचं ठरलं की जोपर्यंत माझा पैशाचा व्यवहार होत नाही तोपर्यंत मी काय तुला बाकीची रक्कम देत नाही. बाकीची रक्कम झाली जर दुकान जनावर करण्यासाठी त्यांना तुम्ही कधीपासून पाठीमागे लागल्या तुम्ही करून घ्या. आधीच जगतात महिन्यानी तो यायला लागला. तो बँकेवाली लोक घेऊन आला. मी त्याला विचारलं बाबा तू काय बँकेची लोक आणतोयस आणि तू का दुकानाचे फोटो बिटो काढतोयस? तर तो बोलला नाही मला दुकान घ्यायचंय. मग मी म्हटलं असं कसं, मी अतिशय कपडे म्हटलं अरे आमच्या दोघांचा व्यवहार झालेला आहे, बाकीचं काय आहे ते मी नंतर देणारच आहे, मग तू कसं काय ते दुकानाचं करतोस? म्हणून मग मी महेश शिंदेच्या मागे लागले की मग तुम्ही महेशला वारंवार बोलवायचा प्रयत्न केला, हे केला. महेश शिंदेनी तर काय माझं फोनचं काय, ते फोन त्यांनी माझे ब्लॅकलिस्टला टाकले होते, तर काय त्याचा फोन तो माझा उचलतच नव्हता. तुमच्या कधी लक्षात आलं की तुमची फसवणूक केली? मी त्याला वारंवार सर आहे ना, मी त्याच्याकडे निरोप पाठवले, मी त्याच्याकडे स्वतः गेले, पण तो काय मला रिस्पॉन्सच देत नव्हता. आणि तिथं येऊन फुल दारू पिणं, काय काय घाण घाण शब्द वापरणं, चुकीचे शब्द, खूप त्याने मला त्रास दिला सर. नंतर मग त्याची बायको घेऊन आली, डायरेक्ट बायका घेऊन अगदी मला मारहाणच की तू कसं काय असं केलं. ह्यांचा कोणाचाच विषय नाही सर. त्यांना कायदेशीर काही नोटीस वगैरे पाठवली? हो, मी आहे ना सर, मी पहिलंच त्यांना मी काय केलं, जेव्हा महेश शिंदेचं हे पाहिलं, आतिश जेव्हा यायला लागला बँकेची लोक घेऊन, मी लगेच वकिलाकडनं नोटीस पाठवली. तर महेश शिंदेचा वकील काय बोलला, त्यांनी पण नोटीसला उत्तर दिलं, पण तो काय बोलला तुम्ही काय हे पुढे चालवू नका, ते वाकोडे, तर पुढे काय तुम्ही हे चालवू नका, आपण कॉम्प्रोमाइज करू, बैठक करू आणि आपण मिटवून घेऊ. आपण आता इलेक्शनचा पिरियड चालू आहे. नोटीस दिल्यानंतर सर त्यांनी काय केलं, इलेक्शन आहे, हे आहे, कोर्ट बंद आहे, असे भरपूर बहाणे सांगितले. मग मी चौकीत गेले. अधिकाऱ्याचं काय म्हणणं आहे? पोलीस प्रशासन अधिकारी तर म्हणलं हिला आधी पहिली बाहेर काढा, ही बाई जरा मला चुकीचीच दिसते. आणि त्या दीक्षा वारंवार गेलं की दीक्षा गर्दे मॅडमला भेटा, त्या मॅडम तर कधीच वेळेवरती भेटल्या नाही. हां, आणि मी गेली ना सर, तुझं कोर्टात आहे ना, सरळ सरळ आखलून दिलं. एवढं काय काय बोलायचं. दीक्षा गर्दे मॅडम तर बोलल्या आमच्याकडे कलम आहेत, आम्ही काही पण करू शकतो, तुझ्याकडे पुरावे काय ते? सर मी वारंवार त्यांना पुरावे दाखवत होते, पण ते पुरावे घ्यायला बोलवायचे सर. इतकं मला त्यांनी कुणाला पोलीस हॉटेलवरती पाठव, हे कर, मला खूप या लोकांनी मनस्ताप सगळ्यांनी दिला. आता जो काल अर्ज दाखल केले तुम्ही की तुमच्यावर खोटे गुन्हे दाखल होणार, तुम्हाला न्याय मिळणार नाही, आता तुम्ही पोलीस आयुक्तांकडे अर्ज केलाय, तर पोलीस आयुक्त या अर्जाला तुम्हाला न्याय देतील अशी तुम्हाला अपेक्षा आहे का? सर आता खरं तर आहे ना, त्यांनी याची खरोखर पडताळणी करावी. आणि माझं आहे ना, मी साधारण महिला आहे सर, मला काय आहे ना, हे बघा हे जास्त काही माहिती नाही. या अधिकाऱ्यांनी काय केलं, ती मॅडम आहेत ना दीक्षा गर्दे झडते, त्या मॅडमनी काय केलं सर, मला फोन केला, म्हणली तुझ्यावरती आहे ना गुन्हा दाखल झाला ट्रेसपासचा. सर मी कोर्टात माझं केस दिले, मी त्यांना नोटीस दिली. ट्रेसपास म्हणजे कुठला गुन्हा? सर ट्रेसपास म्हणजे की मी अतिक्रमण केलंय सर. यांना मी वारंवार फुटेज दाखवले, मी व्हिडिओ रेकॉर्डिंग दाखवले, मला माझ्याकडे त्या दुकानाच्या चाव्या आहेत, माझ्या दुकानामध्ये सामान आहे. अधिकाऱ्यांचा मला सपोर्ट आहे ना सर,
पोलिसांच्या विरुद्ध बोलायचं नाही पण या दोघांनी आणि ते कोण राजेंद्र पाटील ह्या तिघांनी सर मला एवढा मनस्ताप दिलाय ना, आज मला रोडवर ह्यांच्यामुळे यायची वेळ झाली आणि ह्यांच्या विरुद्ध बोलायची वेळ आली. सगळ्यांना मी मदत मागते. ह्यांनी जे काय केलंय ना, मला ह्याच्यातून तुम्ही सर्वांनी न्याय द्या बघा. नाहीतर सर एक काम करा, चौकात सर्व जणांनी या, मी सर्वांच्या समोर आहे ना, मला जो काही त्रास झाला ना मी सगळ्यांसमोर आहे ना आत्महत्या करते. दुकानाचा व्यवहार कितीमध्ये ठरला होता उर्वरित रक्कम? सर दुकानाचा व्यवहार आहे ना 30 लाख पहिला तर खरं ठरला होता. तो बोलला 35 लाखाला दे. मी म्हटलं ठीक आहे सर, 35 लाखाला तो 35 लाखाला दे. सर ह्यांनी मला स्टॅम्प पेपर दिला. म्हटलं तुषारच्या नावाने ते दुकान आहे. तुषार त्यांनी स्वतःची सही आपल्याला आम्हाला त्यांनी 500 रुपयाचा स्टॅम्प पेपर दिला आणि त्याच्यावर लिहून दिलं त्यांनी. आणि त्यांनी त्याच्यावरती लिहून दिलं की आता मला 5 लाख मिळाले, बाकीचा काही जो व्यवहार असेल तो खरेदी करताना मला तिने द्यावा. तसा ताबा माझ्याकडे होता. पोलीस कर्मचारी यांनी सर्वांनी मिळून सर माझ्याकडचा ताबा मला ट्रेसपासच्या गुन्ह्यात अडकून त्या मॅडमनी मला फोन केला की तू तिथं आलीस तर तुला अटक होईल, तू लांब पळ, तू फरार हो. आणि यांनी त्याला दुकान खोलायला सर मदत केली. आणि यांनी ते बघा हेल्मेट घालून ती दुकानं खोलले, फोटो काढायला नको म्हणून. कोणी दुकान खोललंय काय खोललंय हे बघा, हे दुकान हेल्मेट घालून ही अशी दुकानं खोलले सर यांनी. हे बघा या दुकानामध्ये आहे ना माझं हे सामान ठेवलेलं आहे बघा, माझं सिलेंडर, देवारे, माझे बघा टेबल, हे सगळं. आणि सर मी तुम्हाला काय आतिशला दिला. आतिश बोला तू हो. त्या बाईला मी बरोबर तिची वाट लावतो. सर आतिशनी आहे ना तो कोण मित्र, आता मी त्याचं नाव नाही फोडत आहे, त्याला पण जराशी लाज वाटली पाहिजे. आज विधवा महिला आहे, त्या बाईने एवढे वर्ष लोकांसाठी संघर्ष केले, सगळ्यांना न्याय मिळवून दिले, महिलांसाठी झगडली. आणि यांनी अक्षरशः माझ्या आबरूचे धिंगावडे काढले, इतकं मला घाण बोलले. मला तोंड दाखवायला यांनी जागा ठेवली नाही. सर हे जे कोण बघेल ना, माझ्या महिला कोण असतील, माझे बंधू बांधव कोण असतील, ज्यांना खरंच माझी कळकळ असेल की खरंच आईवरती अन्याय यांनी केलाय. मग तुम्हाला कधी कळाले की त्यांचं खरेदी खत झालंय, 100% फसवणूक झाली, तर तुमच्या कधी लक्षात आलं? अतिशय लॉक खोलायला मी त्याला लॉक खोलून देत नव्हती. त्यावेळेस तो बोलला मी खरेदी खत केले. बरं ठीक आहे सर, मी साधारण महिला आहे, मला न्यायाचं बाकी काही कळत नाही, फक्त महिलांसाठी भांडणं. मी स्पष्ट व्यक्ती आहे सर, मला चुकीचं मला पटत नाही. ज्याच्यावरती अन्याय होता तर मी त्याच्यासाठी भांडते. त्यामुळे माझा स्वभाव थोडासा खडूस आहे. तो काही सगळ्यांना पटतो असं नाही. आणि तो मला कुणाला पटो न पटो तो माझा विषय. पण सर जेव्हा खरेदी खत झालं, आतिशनी खरेदी खत केलं. बरं ठीक आहे, त्यांनी सुनील आवारे आमच्या इथले ॲडव्होकेट आहेत, त्यांना हे सर्व प्रकरण माहिती होतं की आमचं हे व्यवहार चालू आहे. मग जर आपण खरेदी खत करतोय तर आपण त्याचं सगळीकडे पाठवतो ना की ह्या प्रॉपर्टीमध्ये कोणाचं काय आहे का. मग माझं कसं आहे, माझं सर्व ॲडव्होकेट लोकांना पण माझी विनंती आहे, तुम्ही जेव्हा असं काही करता तर तुम्ही ते स्पष्टपणे करा ना. तुम्ही एवढं खरेदी कसं करताय तर तुम्ही असं आतमध्ये काळा बाजार करू नये, तुम्ही कसं काय करता आणि तुम्ही असं चुकीला कसं काय प्राधान्य देता. तुम्हाला ॲडव्होकेट म्हणजे तुम्ही देवताय, तुम्ही जजसाठी लोकांना भांडून तुम्ही न्याय द्यायला पाहिजे. तर तुम्हीही त्यांच्यामध्ये सामील होऊन विधवा महिलेला तुम्ही अन्यायामध्ये ढकलले. एकीकडे तुमची फसवणूक झालेली आहे. नामदेव कौतुळे, त्याचा मुलगा विकास कौतुळे, कुलकर्णी, निखिल लुणावत. तुमची पोलीस आयुक्तांशी तुमची भेट झाली का? माझी सर पोलीस आयुक्तांशी झाली, DCPशी झाली, ACPबरोबर बोलली, मोरे साहेब होते, आता नवीन साहेब आले, त्यांच्याशी पण माझं सर बोलणं झालं. पण कुणीच काही केलं नाही आहे सर अजूनपर्यंत. तपास करतो घेत चाल. आणि आता सर मी आहे ना ते ओपनिंगचं आहे ना, मी ते बंद करायला माझं आहे सर. यांनी जरी केलं असेल सगळ्यांच्या जोरावरती आज पैसा देवाणघेवाण, मी गरीब आहे, मला माहिती आहे. माझी जनता, माझे लोक, ज्यांना कोणाला खरंच कळवळ आहे की बाबा हिच्यावरती खरंच चुकीचं झालंय, माझे आपले जय भीमची लोक असतील, चळवळीचे कार्यकर्ते, माझं कोण पत्रकार लोक असतील, माझे भाऊबंध, माझे कोण असतील, ज्यांना कोणाला माझी कळवळ असेल ते माझ्यासाठी तो उभे राहतील, हे मला 100% गॅरंटी आहे.
माझ्यासाठी माझे धावणारी लोक माझी येणार आणि ते ओपनिंगचं आहे ना सर, खरं तर मला वाटते सगळ्यांनी त्याच्यावरती, माझ्याऐवजी सगळ्यांनी त्याच्यावरती ऑब्जेक्शन घ्यायला पाहिजे. का तर ह्या लेडीजवरती तू असं करून चुकीच्या पद्धतीने पोलिसांना घेऊन केलं. पोलिसांवरती पण वरिष्ठांनी कारवाई करायला हवी. अल्ट्रासिटीच्या तर मला वारंवार धमक्या देतोय की तुझ्यावरती अल्ट्रासिटी करतो, तुझ्या मुलांवरती अल्ट्रासिटी दाखल करतो. पण माझा आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते अन्यायाला वाचा फोडून न्याय मिळवून देणारे, त्यांना माझी विनंती आहे, त्यांनी मला न्याय मिळवून द्यावा. कारण त्यांनी मला 22 वर्ष बघत आले की ताई आपली कशी सगळ्यांशी वागत आले, ताईंनी कसं महिलांसाठी संघर्ष केलाय. तर त्यांनी मला खरोखरच त्यांच्याकडेही माझी कळवळीची विनंती आहे. आज तुमची ताई मारण्याच्या दारात आहे या सगळ्यांच्या अन्यायाला कंटाळून, तर तुम्ही मला न्याय द्यावा. सगळ्या आंबेडकर कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की तुम्ही मला न्याय द्या.